नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। नवरात्र उत्सव चालू झालेला आहे आणि आम्ही चाललो आहे आमच्या ग्रामदैवताच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी। शिमग्यामध्ये पालखीत देव बसून आपल्या घरी येत असतो। त्याच देवाच्या दर्शनासाठी नवरात्रीमध्ये प्रत्येक ग्रामस्थ आपल्या ग्रामदैवताच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत असतो। आम्ही आज आमच्या ग्रामदैवताच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत आमच्या मंदिरामध्ये गावच्या, आणि तिकडून आम्ही आणखीन एका ठिकाणी जाणार आहोत, ते म्हणजे खेड तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान आई कालकाई मातेचं मंदिर आहे। भरणे नाक्यावरती मुंबई गोवा हायवेवरती खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि जागृत देवस्थान आहे। तर त्या मंदिरात देखील आम्ही दरवर्षी नवरात्री उत्सवामध्ये जाऊन दर्शन घेत असतो। यावर्षी देखील आम्ही चाललो आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही मंदिरामध्ये तुम्हाला दर्शन देण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून। तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, आणि आज आमच्यासोबत कोण कोण आहे ते पण तुम्हाला दाखवतोय। आमच्याबरोबर कोण कोण आहे ते तुम्हाला आता दाखवतो थोड्या वेळातच। पण हे आमचं आहे वाडीतील हनुमान मंदिर, जे तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं असेल। आणि इथे हा निसर्ग बघा किती भारी वाटतोय, आणि एकदम निळशार आकाश। थोड्या दिवसांनी इथलं चित्र वेगळं असेल, कारण हे चित्र पावसानंतर बदलत आहे। आणि इकडे हा आहे आमच्या वाडीतील सुधीर मामाचा आमचा वाडा आहे, खूप जुना वाडा आहे। आणि इकडचा व्ह्यू बघा कसा वाटतोय, नक्की कमेंट करून सांगा हा व्ह्यू जर तुम्हाला आवडला असेल तर। निसर्गाचा एक वेगळं रूप। रिक्षा आले आणि परी बसली आहे, रुई आहे, मध्ये प्रिया आहे, मामा आलेत रिक्षा घेऊन, आणि इथे आई पण आहे। साहिल येतोस काय? साहिल चाललाय संध्याकाळी मामासकडे, म्हणून येत नाही। तर आम्ही आता निघालोय घरून। आता निघालो घरून, रिक्षा तर निघाले आता। आणि इकडे आमच्या वाडीतील हनुमान मंदिर।
तर आम्ही आलो मंदिरामध्ये आमच्या ग्रामदेवताच्या. आत्ता चालू आहे काम, म्हणजे मंदिराचं थोडं काम चालू आहे. नवीन मंदिर बांधण्यात येतो आहे, तर त्याचं सगळं काम चालू आहे. लवकरच मंदिर पूर्ण होईल. हा नवीन मंदिर आहे. तत्पूर्वी इकडे आम्ही चाललो आहे आता दर्शनाला. मंदिराचं चालू आहे काम आणि इकडे नवीन मंदिराचं काम चालू आहे. त्यामुळे इकडे बाजूला आमच्या सगळ्या ग्रामदेवताचं एक छोटं मंदिर आहे. तर हे बघा, इकडे नवीन मंदिर आहे. मंदिराचं नवीन बांधकाम चालू असल्यामुळे आमचे ग्रामदैवत अगदी बाजूलाच बसवण्यात आलेले आहेत. तिथे एक देवारा टाईप मंदिर, छोटं मंदिर बांधलं आहे, जे तात्पुरत्या स्वरूपात आहे आणि तिथे देवाची पूजा केली जाते. आणि इथे दसऱ्याचे ज्या माळी लागतात, 9 दिवसाच्या 9 माळी त्या इथे लागतात. आज 4थी माळ आहे, तर इथे या 9 दिवस माळी लागतात दसऱ्या. इथे मंदिराच्या इथे आमच्या इथं देव या मंदिरात आहेत, पण आमचं जो मूळ मंदिर आहे ना तो इकडे आहे, ज्याचं काम चालू आहे. आता लवकरच इथे मंदिराचं काम पूर्ण होणार आहे. आणि इथे आमच्या ग्रामदेवताचं हा जो मंदिर आहे तो आता बघा नवीन निर्माण होतो आहे. आणि इकडं घुमट वगैरे सगळं मस्तपैकी बांधून झालं आहे आणि याचं काम आता लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे आमचे जे मूळ ग्रामदैवत आहेत ते बाजूच्या इथे या मंदिरामध्ये, म्हणजे छोटंसं त्यांना मंदिराच्या इथे बाजूलाच अगदी त्यांची स्थापना केलेली आहे. तर जेव्हा काम पूर्ण होईल त्यावेळेस मंदिराचा एक नंबर व्ह्यू येणार आहे. आणि आता हे लवकरच पूर्ण होणार आहे. आणि घुमटाचं वगैरे काम सगळं झालेलं आहे बघा. थोडंसं आता काम बाकी आहे, ते काही दिवसातच पूर्ण होईल. आणि इकडे जुनं मंदिर फार पण छान होतं. पूर्वी आम्ही शिमग्याला सानेवर यायचो या मंदिराच्या इथे, तेव्हा पण खूप इकडे सारे दुकान आहे. खाली साना आहे आमची ग्रामदेवताची साना भरते इथे. याच मंदिरातले देव शिमग्यात सगळ्यांच्या घरी येत असतात आणि प्रत्येक चाकरमानी शिमग्याला याच देवाच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहत असतात. मंदिराच्या बाजूचा परिसर आहे, थोडंसं आता काम चालू असल्यामुळे एवढं काय दाखवत नाही, पण बाहेरचं जे कलाकृती बघायला नाही एक नंबर आहे. आणि घुमट तर खूपच रेखीव आहे, एकदम सुंदर. आत्ता जी नवीन मंदिर आहेत ना त्यांची जी रचना बांधकाम वगैरे आहे ना अप्रतिम आहे. या मंदिराचं पण आता जे घुमट आहे ना ते खूप सुंदर आहे. आणि इकडे बघा अजून रंगरंगोटीचे पण काम बाकी आहे, लवकरच पूर्ण होईल.
तर इकडे सगळा व्ह्यू आहे, आजूबाजूचा परिसर आहे. इथं पण भरपूर मंदिराचं बांधकाम झालं म्हणजे पूर्ण काम झाल्यानंतर एक वेगळी शोभा येणार आहे. तर अशा प्रकारे आमचं तर दर्शन झालेलं आहे. इकडे रुई पण आले आज आणि परी पण आले. हाय. तर परी आम्ही सगळेजण दर्शनासाठी आलो होतो, दर्शन घेतलं आहे. त्यानंतर मंदिर बघूया बोललो, किती काम झालं बाजूलाच आहे. तर आता इथून पुढे चाललो आहे आम्ही. दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता पुढच्या प्रवासाला आम्ही चाललो आहे काळकाई मंदिरामध्ये. भरण्यातल्या ग्रामदैवताचे दर्शन घ्यायला पण चाललो. जसं तुम्हाला बोललो होतो, इथे आमच्या ग्रामदैवताचं मंदिराचं दर्शन झालेलं आहे. कोकणातली जेवढे पण ग्रामदैवताचे मंदिर आहेत ना, ते म्हणजे असे गावापासून थोड्या अंतरावरती दूर जंगलात असतात. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य असतं की तिकडे आजूबाजूला खूप सारी झाडे असते. जंगल म्हणजे असे मोठे मोठे झाडं असतात आणि निसर्गाचं एक वेगळं रूप इथे पाहायला मिळतं आपल्याला. तर थोडीशी झाडं कमी होतात, पण पूर्वी असे म्हणजे भरपूर हिरवंगार एकदम वातावरण असायचं. तर आता आम्ही दर्शन घेऊन चाललो आहे खाली. शिमग्यात खूप सारं इकडं क्राऊड असते, गर्दी असते, मजा येते. श्री भैरवनाथ केदारनाथ देवस्थान चिंचघर तीर्थक्षेत्र. इथे आमच्या ग्रामदैवताचे इथे साना भरते, म्हणजे शिमग्याची साना आहे. इथे पण शिमग्यामध्ये खूप गर्दी असते. खूप सारी लोक शिमग्यात इथे दर्शनाला येतात सानेवरती. इकडे मामांची रिक्षा पण उभी आहे. आता आम्ही याच रिक्षाने काळकाईच्या भरण्या मंदिरामध्ये जाणार आहोत. भरण्या गावचे ग्रामदैवत काळकाई मातेचं दर्शन घ्यायला चाललो आहे. चिंचघर गावच्या ग्रामदेवतेचे दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे आलो काळकाई मातेच्या दर्शनासाठी भरणे गावी. तिथे आल्यानंतर मंदिर परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण होते आणि सगळीकडे दुकानं लागली होती, कारण इथे जत्रेचं स्वरूप आलं होतं. मंदिर परिसरामध्ये चालू होते साऊंड सिस्टीम, त्यामुळे या व्हिडिओला मी व्हॉइस ओव्हर करत आहे. हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार, जिथून आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि इथेच बाजूला चप्पल काढायची व्यवस्था होती. मंदिरामध्ये भरपूर लगबग होती आणि भरपूर भक्तगण आलेले होते. पुढे आल्यानंतर मंदिराच्या समोर एक मोठं तुळशी वृंदावन होतं. येणारा प्रत्येक भाविक इथे दर्शन घेत होता आणि पुढे देवीच्या दर्शनाला जात होता. मंदिराचं रूप अगदी मनाला मोहून टाकणारं होतं. नवरात्री उत्सवानिमित्त मंदिराला रंगरंगोटी केली होती. त्याच्यानंतर जे मंदिराला तोरण लावले होते ते पण उठून दिसत होते. मंदिरामध्ये बरीचशी लाईन लागलेली आहे. आज सगळ्या महिला मंडळ वगैरे आहेत ना, दर्शनासाठी आलेले आहेत, ओटी भरायसाठी आलेले आहेत. आणि हा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे, काळकाई देवी मंदिर भरणे ग्रामस्थ. आपण पण आता आतमध्ये जाणार आहोत. मंदिरात प्रवेश केलं आणि आम्ही उभं राहिलो ओटी भरायच्या लाईनला. ओटी भरायची लाईन थोडी जास्तच मोठी होती, कारण आज आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी होतं शनिवार. मंदिरात केलेली फुलांची सजावट मनाला आकर्षित करत होती आणि इथे आल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचं प्रसन्नता जाणवत होती. मंदिरात गेल्या गेल्या आईचं रूप बघितलं आणि मन
मंदिरामध्ये दर्शन घेतला आणि आम्ही आलो प्रसादीसाठी। मंदिर संस्थानातर्फे इथे लाडूचा प्रसाद उपलब्ध करून ठेवला होता। आम्ही आमच्या घरच्यांसाठी लाडूचा प्रसाद घेतला आणि बाजूलाच असलेले हे फोटो बघा, मनाला अगदी प्रसन्न करतात। आईचं रूप अगदी मनाला प्रसन्न करणारं होतं। त्याच्यानंतर इथली जी शांतता होती आणि इथली प्रसन्नता होती ती मनाला वेगळीच शांती देत होती। दर्शन घेतल्यानंतर पण आमचं पाऊल इथून निघत नव्हतं, त्यामुळे आम्ही इथे थोडा वेळ बसण्याचा निर्णय घेतला। आमच्यासोबत आई होती, प्रिया होती आणि आम्ही रुही आणि परी, आम्ही असे टोटल मंदिरामध्ये दर्शन झालं आणि आता आम्ही आलो बाहेर सगळीकडे मंदिरामध्ये अजून पण बरीच गर्दी आहे। मंदिराचं रंगकाम भारी झालं आहे, मंदिरातलं दर्शन आमचं भारी झालं आणि इकडे बरीचशी दुकानं लागले, जत्रा उत्सव असतो भरपूर, इकडं सगळ्या गाड्या वगैरे लागलेल्या असतात आणि आमच्या मंडळी आलेल्या इकडे तर खायची तयारी चालू आहे। काय खायचं आहे? रुई काय खाते? इकडं सगळेजण आता स्टॉल वगैरे लागलेले आहेत, आता बघूया काय खाते। आणि आत्ता आम्ही आलो आहे स्टॉलवरती जिथे सगळ्या प्रसाद वगैरे असतात आणि इथे मंदिराच्या इथं आल्यानंतर काय नाही काय घेतात? प्रसादी मंचुरियन खाते आणि ह्यांना मंचुरियन पाहिजे। इकडे लागले स्टॉल, इथे सगळे प्रसादी वगैरे असते। आता आम्ही थोडी प्रसादी घेतोय। आता संध्याकाळची वेळ चालू झाली ना की भरपूर गर्दी होणार, सगळे भक्त भाविक जे दर्शनासाठी येतात ते संध्याकाळच्या वेळेस येतात। आम्ही दुपारी आलो आहे त्यामुळे आम्हाला थोडीशी गर्दी पण कमी भेटली आणि इथं स्टॉल वगैरे वरती आलं। इथं आरती ओटीचे सामान आहेत सगळे, इकडे बघा सगळे साहित्य वगैरे भेटतं आहे ओटीचं वगैरे आणि इकडे खाणं वगैरे घेतलेलं आहे। ते आम्ही दिलं आहे मंचुरियनची ऑर्डर आणि इकडे मंचुरियनसाठी आमचे 2 मेंबर उभे आहेत। इकडे आईने मागवलं आहे फालुदा, चांगलं आहे। इकडे आणखीन एक 3रा मेंबर आहे, तो मंचुरियनसाठी थांबला आहे। ते मंचुरियन तयार होत आहेत बघा, ते आमची ऑर्डर आलेली आहे। मंचुरियन रेडी झालेलं आहेत आणि खाणारे पण रेडी आहेत चालू। चम्मच गोला रेडी आहे आणि मी मागवला चम्मच गोला, हे बघा फुल बर्फाचा माहोल आहे इथे। तर फायनली आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलोय आणि आता परत जायची तयारी आहे। दोन्ही बाजूला दुकान आहेत भरपूर असे, इकडे सगळे हे बघा फ्लॉवर्स वगैरे दुकानं लागलेली आहेत, इकडे कडे वगैरे आहेत। तर आत्ता आम्ही बाहेर चाललो, मी मंदिरात जाऊन आलो, दर्शन घेऊन आलो आणि आता आलो आहे मुंबई गोवा हायवेवरती, जो मेन मुख्य रोड आहे ते। अशा प्रकारे आमचं आजचं या मंदिरात दर्शन झालं आहे आणि याच्याच व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला देखील दर्शन मिळेल। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका।